नमस्कार. आज आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुधा येऊ घातलेल्या धर्मांतर बंदी कायद्यावरती चर्चा सुरू असेल. कोणत्याही मार्गाने का मिळवलेलं असेना, परंतु प्रचंड मोठं राक्षसी अशा प्रकारचं बहुमत आहे महायुतीकडे राज्यात, आणि त्यामुळे हा कायदा ते मंजूर करून घेऊन लागू करणार यामध्ये अर्थातच कोणतीही शंका नाही. आपल्या देशातील भाजप शासित बऱ्याच राज्यांनी यापूर्वीच हे सगळे अशा प्रकारच्या कायद्यांचे उद्योग केलेले आहेत. त्यात आता आपल्या महाराष्ट्राची त्या सगळ्या राज्यांमध्ये आणखीन एक भर. राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या ज्या मुख्य समस्या आहेत, जनतेला भेडसावणारे जे मुख्य प्रश्न आहेत, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, पर्यावरण, निसर्गाची हानी, प्रदूषण, शेतकरी आत्महत्या, माता आणि बालकांचं कुपोषण, असे असंख्य प्रश्न आहेत. त्याबाबत ठोस काही उपाययोजना करता येत नाही. मग काय करायचं? तर हे अशा प्रकारचे उद्योग, धर्मांतर बंदी कायदा, लव जिहादवरून आरडाओरडा, बोंबा मारणं, कुंभाड रचणं वगैरे वगैरे सगळं. या देशात आता हिंदू खतरे में है, आणि तो मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आहे, धर्मांतरांमुळे आहे आणि लव जिहाद सारख्या प्रकारांमुळे आहे, असा या सगळ्या नवहिंदुत्ववाद्यांचा दावा असतो. तसा त्यांचा प्रचंड आक्रोश रस्त्यावर सुरू असतो. सध्या बहुसंख्य हिंदूंना या धोक्याची अजिबातच कल्पना नाही. बहुसंख्य हिंदू समाज सगळा झोपलेला आहे, आणि म्हणून त्यांना जाग करण्याचा विडा या हल्लीच्या नवहिंदुत्ववाद्यांनी उचललेला असतो. तसे त्यांचे प्रयत्न असल्याचं आपण पाहतो. काँग्रेसच्या सत्तेच्या काळामध्ये या देशातील तमाम हिंदू सुरक्षित होता, आणि आता 2014 साली हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून या देशातील हिंदू खतरे में आलाय. सगळं विनोद असतो मोठा. आज अगदी थोडक्यात या सगळ्याचा आपण धांडोळा घेऊ, परामर्श घेऊ, आणि तो तथ्यांच्या आधारे घेऊ. त्यासाठी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही आत्तापर्यंत सगळ्या जनगणना झालेल्या आहेत, त्यातील संख्येचा आणि NFHS अर्थात नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा आपण आधार घेऊ. हे सगळे सर्वे आणि आजवरच्या आपल्या देशातील जनगणनेचे सगळे अहवाल सविस्तरपणे केंद्र सरकारच्या वेबसाईट्सवर आणि पोर्टल्सवरती सगळ्याच देशभरातील जनतेला, देशवासियांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. नीट लक्ष देऊन ऐका प्लीज. म्हणजे हे मनुवादी, नवहिंदुत्ववादी कसं बहकलेत स्वतः आणि दुसऱ्यांना बहकवतात ते तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. आपल्या देशातील पहिली जनगणना झाली 1951 साली, देश स्वतंत्र झाल्यावर. त्यावेळी आपल्या देशाची एकूण लोकसंख्या होती 36 करोडपेक्षा थोडीशी अधिक. अगदी अचूक आकडा सांगायचं तर 36 करोड आणि 10 लाख. त्यामध्ये त्या 36 करोड 10 लाखात हिंदूंची टक्केवारी होती 84%, मुस्लिमांची होती 10%, आणि मग बाकीचे शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध अल्प प्रमाणामध्ये होते. देशाची फाळणी नुकतीच झालेली होती. बरेच मुस्लिम या देशातले पाकिस्तानात गेलेले होते, आणि पाकिस्तानातील त्या भूप्रदेशातील बरेचसे हिंदू भारतात आलेले होते, आणि त्यामुळे पहिल्या जनगणनेमध्ये हिंदू लोकसंख्येचं प्रमाण 80%च्या पुढे आणि मुस्लिमांचं प्रमाण 10% असल्याचं आपल्याला दिसतं. मात्र त्यानंतर म्हणजे 1951च्या पहिल्या जनगणनेपासून ते आत्ता 2011 साली जी शेवटची जनगणना झाली, तिथपर्यंतची एकूण 7ही वेळच्या जनगणनेच्या मोजणीची ही आकडेवारी पहा, शांतपणे पहा. 1951 साली 84% असलेली हिंदू धर्मियांची संख्या आता 80% झालेली आहे, किंचित घटलेली आहे. म्हणजेच मागील 75 वर्षांहून अधिक काळात, लक्षात घ्या, मागच्या 75 वर्षांहून अधिक काळात केवळ 4% फरक पडलेला आहे हिंदू जनसंख्येमध्ये, आणि मुस्लिम धर्मीयांच्या टक्केवारीत सुद्धा तितकाच फरक पडलाय. त्यांची संख्या 10%वरून 14%वरती पोहोचल्याचं आपल्याला दिसतं. किती वर्षांमध्ये हा बदल झाला? तर मागच्या तब्बल 75 वर्षांमध्ये. आता या सगळ्यामध्ये अधिक महत्त्वाचा भाग पहा. फार इंटरेस्टिंग आहे हे सगळं, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल मागे 2 वर्षांपूर्वी प्रकाशित झाला आहे, आणि आता काही काळापूर्वीच आपल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा रिपोर्टसुद्धा वेबसाईट्सवरती अपलोड झालेला आहे सरकारच्या. त्यानुसार मुस्लिम धर्मीय जनतेमधील मुलांना जन्म देण्याचा दर, ज्याला आपण
फर्टिलिटी रेट किंवा प्रजनन दर म्हणतो तो 1990 सालापासून सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये घसरत चाललेला आहे. म्हणजे 1989 पर्यंत जिथे या देशातील एक हिंदू महिला किमान 3 मुलांना जन्म देत होती आणि एक मुस्लिम महिला सरासरी किमान 4 पोरं जन्माला घालत होती, ते प्रमाण आता जवळपास दोन्हींच्या बाबतीत, हिंदू आणि मुस्लिम दोन्हींच्या बाबतीत 2 मुलांवर आलंय. आणि त्यामुळे हा मुस्लिम प्रजनन दर यापुढील काळातही जर असाच घटता राहिला तर येत्या काही वर्षांमध्ये हिंदू आणि मुस्लिम प्रजनन दर आपल्या देशामध्ये समसमान होऊन जाईल, असा या विषयातील अभ्यासक आणि तज्ज्ञ संस्थांचा, तज्ज्ञ व्यक्तींचा कयास आहे. हिंदू धर्मीय महिला आता 1 किंवा फार तर 2 मुलांना जन्म देते आपल्या देशातली, आणि पूर्वी किमान 4 मुलं जन्माला घालणारी मुस्लिम महिला सुद्धा आता 2 पेक्षा अधिक मुलांना जन्म देत नाही, जन्म देऊ इच्छित नाही. हा जो मोठा बदल मुस्लिम मानसिकतेमध्ये सुद्धा पडलेला आहे दिसतोय आपल्याला, त्याचं कारण शिक्षणाचं प्रमाण वाढलं, शहरीकरणामध्ये वाढ झालेली आहे, मुली महिला मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित होत चालल्यात आणि कुटुंब नियोजनाचा, त्यातून मिळणाऱ्या फायद्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार होत चाललेला आहे. हे सगळे यामागचे कारण आहेत. आणि तुम्ही आकडेवारी पाहाल तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी दक्षिणेकडचा सुशिक्षित आणि विकसित राज्यांमध्ये ही हिंदू आणि मुस्लिम प्रजनन दर आत्ताच समान झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड सारखी आर्थिक सामाजिक विचारांनी अजूनही बरीच मागास राहिलेली आणि जातीयता, धर्मांधता यामध्ये अडकलेली देशातील अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये विकासापासून मागे राहिलेली जी काही राज्य आहेत तिथे हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मियांमध्ये पोरं जन्माला घालण्याचं प्रमाण अजूनही जास्त आहे. तिथे अजूनही सरासरी 3 पोरं जन्माला घातली जात आहेत, हिंदू असोत किंवा मुस्लिम दाम्पत्य असोत, महिला असोत. त्यामुळे शिक्षण, शहरीकरण, विकास, महिलांचं स्वयंपूर्ण होणं, कुटुंब नियोजन आदी बाबी आपल्या देशामध्ये जिथे जिथे ज्या ज्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्या तिथे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मियांमधील प्रजनन दर, फर्टिलिटी रेट घटला ही वस्तुस्थिती आहे. त्याची आकडेवारी सविस्तररित्या उपलब्ध आहे. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून जनगणना केलेली नाही आपल्या देशातली. ठरल्याप्रमाणे 2021 साली किंवा करोना पश्चात ती झाली असती तर हा जवळपास सारखा होत चाललेला हिंदू मुस्लिम प्रजनन दर अधिक ठळकपणे अधोरेखित झाला असता, यात शंका नाही. मुस्लिमांची लोकसंख्या प्रचंड वाढते असा जो या संघ भाजपचा कांगावा सुरू असतो नेहमी, त्याचा फुगा, ती जनगणना झाली असती 2021, 22, 23ला तर तो फुगा फुटला असता आणि अनेक निवडणुकांच्या तोंडावरती ते होणं नको असल्यामुळे त्या लोकांना जनगणना लांबणीवर टाकण्यात आली, हे वास्तव आहे. तर या विषयामध्ये मग अंतिम तात्पर्य काय, तर हेच की आपल्या देशातील मुस्लिमांची लोकसंख्या प्रचंड वाढते हे बोगस आहे, त्याला काहीही आधार नाही, त्यात कोणतंही तथ्य नाही. मागील 75 वर्षांमध्ये ज्या आकडेवारीमध्ये शिक्षण वगैरेचं प्रमाण तुलनेने आजच्यापेक्षा कमी असूनही 4% अधिकचा फरक पडला नाही. आणि आता तर शिक्षण आणि अन्य सगळ्याच गोष्टींचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळे, वाढतं असल्यामुळे सतत हिंदू मुस्लिम जनन दरच जवळपास समान होत चाललेला असल्यामुळे भविष्यातही कधीच आपल्या या देशामध्ये हिंदू 80% जवळपास आणि मुस्लिम धर्मीय 14 ते 15% जवळपास हे प्रमाण बदलण्याची शक्यता कोणत्याही परिस्थितीमध्ये नाही. अगदी आजपासून 100 वर्षांनीही नाही आणि 200 वर्षांनी सुद्धा बिलकुल नाही. या निमित्तानं तुम्हाला आणखीन एक माहिती देतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील, म्हणजे जेव्हा भारत, पाकिस्तान, बांगलादेश हा सगळा भूप्रदेश एकत्र होता, तेव्हा 1881 साली ब्रिटिशांनी पहिली जनगणना केली होती. तिथपासून ते 1931 पर्यंतची प्रत्येक जनगणनेची तेव्हाची आकडेवारी सुद्धा, अहवाल सुद्धा उपलब्ध आहेत. तर तेव्हा सुद्धा भारत, पाकिस्तान, बांगलादेश एकत्र असलेल्या प्रदेशात सुद्धा हिंदू धर्मीयांची लोकसंख्या 75% आणि मुस्लिम धर्मीयांची लोकसंख्या 25% असंच प्रमाण असल्याचं आपल्याला त्या सगळ्या आकडेवारीमध्ये पाहायला मिळतं.
याचाच अर्थ काय? थोडक्यात भारतीय भूप्रदेशामध्ये हिंदू धर्मीयांची संख्या एकूण लोकसंख्येमध्ये पूर्वपरंपार प्रचंड मोठी आहे आणि त्यात मागील शेकडो वर्षांमध्ये कोणत्याही कारणाने काहीही बदल झाल्याचं आढळत नाही. इथे परकीय राजवटी आल्या अनेक वेगवेगळ्या, इथे धर्मांतरं झाली, देशाची फाळणी झाली, अनेक बाबी झाल्या, परंतु हिंदू धर्मीयांचं प्रमाण 80% आसपास सातत्यानं राहत आलेलं आहे. भविष्यातही यामध्ये कोणत्याही बदल होण्याची कोणतीही शक्यता आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हा देश कायम हिंदू बहुसंख्यांचाच राहणार आहे. हे जे संघ भाजपवाले सतत विषारी फुटकार टाकून लोकांना या देशातल्या संभ्रमित करत राहतात की एक दिवस इथे हिंदू अल्पसंख्य होईल आणि मुस्लिम बहुसंख्य होतील, तो केवळ त्यांच्या धर्मांध आणि विकृत विचारसरणीचा बागुलबुवा आहे. दुर्दैवानं त्याला या देशातील अनेक हिंदू आणि बहुजन फसत राहतात, कारण तथ्यांचा आधार घेत नाहीत, वाचत नाहीत. आता अगदी थोडक्यात लव जिहादच्या बाबत, कारण त्यावरती आज चर्चा सुरू आहे आपल्या विधिमंडळात. हे संघ भाजपवाले आणि त्यांच्या त्या सगळ्या संलग्न संस्था, ते बजरंग दल, ते सनातन, विश्व हिंदू परिषद आणि काय 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 तशा प्रकारचे सगळे कायम या लव जिहादच्या नावाने बोंबा ठोकत असतात. प्रत्यक्षात काय स्थिती आहे याबाबत? खुद्द आपल्या देशाच्या संसदेमध्ये काही काळापूर्वी गृहराज्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं उत्तर संसदेच्या रेकॉर्डवरती आहे की लव जिहाद अशा प्रकारचा कट रचून हिंदू मुलींना फसवून धर्मांतरित केल्याचा सरकारकडे कोणताही पुरावा नाही. हे झालं देश पातळीवरती. आता आपल्या महाराष्ट्राचं पाहू आपण. मागे आपल्या राज्याचे एक महान मंत्री, सगळेच महान आहेत, त्यातील आणखीन एक महान मंत्री ते मंगलप्रभात लोढा असं बरळले होते की राज्यात लव जिहादच्या तब्बल 1,00,000 घटनांच्या तक्रारी आलेल्या आहेत सरकारकडे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगेच आपल्या त्या महान मंत्र्याची री ओढलेली होती. मग महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे माहिती अधिकारामध्ये राज्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी RTIच्या अंतर्गत माहिती मागवली लेखी स्वरूपामध्ये याबाबत. तेव्हा लक्षात घ्या, आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याच आधिपत्याखालील गृह विभागाने लेखी स्वरूपामध्ये असं कळवलं की अशा प्रकारे सामूहिक किंवा वैयक्तिक कट रचून महाराष्ट्रात लव जिहाद वगैरेची प्रकरणं झाल्याची आमच्याकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही. म्हणजे गंमत पहा लोक हो, हे RSS आणि भाजपचे लोक जाहीरपणे या लव जिहादवरून रस्त्यावरती उतरून मोठमोठ्या बोंबा ठोकत असतात. आपल्या होळी आणि शिमगी यासारख्या लोकांना भडकवत असतात, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे सगळे उद्योग करत असतात. परंतु प्रत्यक्षात लेखी स्वरूपामध्ये अधिकृतरित्या काही मागितलं की देशाचा आपला गृह विभाग सुद्धा असं काही नसल्याचं म्हणतो आणि आपल्या राज्याचा गृह विभाग सुद्धा तेच म्हणतो. मग लव जिहादच्या बाबतीत आपल्या देशातील वास्तव काय आहे? उपलब्ध आकडेवारी काय सांगते? लक्षात घ्या लोक हो, आजही आपल्या देशात तब्बल 98% लग्न ही स्वधर्मातच होतात, आपापल्या धर्मातच होतात. 98% हिंदू धर्मीय लोक हिंदू धर्मीय कुटुंबात विवाह करतात, संबंध रचतात. मुस्लिम धर्मीय स्वतःच्याच धर्मामध्ये संबंध जोडतात. तेच शीख, जैन, ख्रिश्चन आदी सगळ्या धर्मांमध्ये घडतं. याचाच स्पष्ट अर्थ काय होतो की एकूण होणाऱ्या लग्नांपैकी केवळ 2% लग्न ही आंतरधर्मीय होतात आणि त्या 2% मग हिंदू मुस्लिम असे संबंध आपल्याला अधिकचे दिसतात थोडेसे. ते का? तर साहजिक आहे अगदी. आपल्या देशातील सगळ्यात मोठी लोकसंख्या हिंदू धर्मीयांची 80% जवळपास, आणि त्यानंतर प्रचंड जरी मोठी तफावत असली आणि ती यापुढे सुद्धा कायमच राहणार असली तरी मुस्लिम धर्मीयांची लोकसंख्या आहे जी 14 ते 15% आहे. त्यामुळे जी काही 2% आंतरधर्मीय लग्न होतात त्यात या 2 धर्मीयांमध्ये झालेल्या लग्नांची संख्या आपल्याला इतर धर्मीयांतील लग्नांपेक्षा अधिकची दिसते. आता ही आंतरधर्मीय लग्नांची संख्या इतकी कमी प्रमाणात असण्याची काय कारण आहेत आपल्या देशामध्ये? फक्त 2% ही आंतरधर्मीय लग्न होतात. ती का? तर आपल्याकडे लग्न हे केवळ 2 व्यक्ती, 2 स्त्री पुरुष एकत्र
येण्यापुरतं सगळं मर्यादित नसतं, तर त्याद्वारे 2 कुटुंब जोडले जातात. मग त्या दोन्ही कुटुंबांच्या परंपरा, संस्कार हे सगळं त्याच्यामध्ये येतं. सामाजिक बंधनं, सामाजिक दडपणं असे सगळे प्रकार मोठ्या प्रमाणात असतात. लग्न संबंध जुळवताना भावकी काय बोलेल, गाव काय बोलेल, समाज काय बोलेल वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी किंवा याच्या उलट असे विवाह फारच कमी होताना आपण पाहतो. आता त्या फारच कमी होणाऱ्या विवाहांमध्ये सुद्धा लव्ह जिहाद असतो का? सरकारी उत्तर तर याबाबत नाही असं स्पष्टपणे आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. मग ही जी काही हिंदू मुस्लिम किंवा उलट अशा स्वरूपातली आंतरधर्मीय जी काही लग्न होतात ती कशातून होत असतात मग? तर त्याबाबतचं वास्तव असं आहे की हल्ली शिक्षणाच्या निमित्तानं मुलं मुली मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र असतात वेगवेगळ्या विद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये. नोकरीच्या निमित्तानं मुलं मुली मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे एकत्र असतात वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये. विविध सामाजिक शिबिरं किंवा अशाच प्रकारचे काही कार्यक्रम, सामाजिक स्वरूपाचे, सांस्कृतिक स्वरूपाचे उपक्रम आदींच्या निमित्तानं हल्ली वेगवेगळ्या जाती धर्मातील मुली एकत्र असतात. विशेषतः शहरी भागांमध्ये हे प्रमाण मोठं असतं ग्रामीण भागापेक्षा. त्यात कधी कधी काही मुलींचे आपापसात सूर जुळतात, पुढे त्यांची मनं जुळतात. हल्ली सोशल मीडियाचं सुद्धा किती मोठं योगदान आहे आपण पाहतो. त्यातून सुद्धा अनेक ओळखी पाळखी होत राहतात मुलींच्या वेगवेगळ्या जाती धर्मातील आणि त्यांचे संबंध पुढे जुळत जातात. अनेक तरुणींना आता ठरवून जात धर्म या गोष्टींची चौकट मोडायची असते. तरुण वय असतं, बंडखोरी, क्रांती असं काय काय विचार त्यांच्या मनामध्ये असतात नैसर्गिकरित्या. तर आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल काही मुलींना घरातून, कुटुंबातून कधी कधी इतका विविध स्वरूपाचा, इतका विविध प्रकारचा जाच असतो त्या घरात असताना, इतकी बंधनं त्यांच्यावरती लादली गेलेली असतात मुलींवरती की संधी मिळताच ती सगळी बंधनं तोडण्याकडे आणि मुक्तता अनुभवण्याकडे त्यांचा कल असतो. हे जे थोडेफार आंतरधर्मीय विवाह आपल्याकडे होत असतात 2%, त्यामध्ये बऱ्याचदा या अशा सगळ्या बाबी असतात. अगदी ठरवून एखाद्या म्हणजे लव्ह जिहाद करायचा असं ठरवून योजना आखून तशी एखाद्या मुलीला आपल्या प्रेमात पाडायचं आणि मग लगेच तिचा धर्म बदल करायचा, ती हिंदू असेल तर तिला मुस्लिम करून टाकायचं, अशी ठरवून आखलेली मोहीम किंवा असं कारस्थान आपल्या इथे कोणत्याही कोर्टामध्ये निदान अजून तरी एकही सिद्ध झालेलं नाही. बाकी मग लग्नांच्या संदर्भांमध्ये मुलींची, महिलांची फसवणूक होण्याच्या अनेक घटना, अनेक प्रकरणं ती मग मेट्रोमोनियल साईट्सवरनं घडणारी असोत किंवा प्रत्यक्ष खोटानाटं सांगून खोटानाटा प्रभाव निर्माण करून होणारी असोत, ते आपल्या हिंदू धर्मात हिंदू लोकांकडूनच रोजच्या रोज होतच असतात. अशा प्रकारच्या मुलींच्या, महिलांच्या फसवणुकीच्या घटना आपण आपल्या सभोवताली रोजच पाहत असतो. वर्तमानपत्रांमधून आपण अशा प्रकारच्या घटना वाचत असतो. टी व्हीवरती तशा प्रकारची वृत्त मुलींच्या, महिलांच्या फसवणुकीची आपण पाहत असतो. त्याविषयी फारसा आवाज उठवताना कोणी दिसत नाही. हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा असा प्रकार कुठे घडला एकत्र येतानाचा की मग फक्त या नितेश राणे, महेश लांडगे, संग्राम जगताप सारख्यांना कंठ फुटतो, मग त्यांची बोंबाबोंब सुरू होते. हिंदू पुरुषांनी हिंदू मुली किंवा हिंदू महिलांवर अत्याचार केला, त्यांची फसवणूक करून त्यांचं शोषण केलं, त्यांच्यावर बलात्कार केले, त्यांचे खून केले, तर ते या मंडळींना चालतं. फक्त असे प्रकार करणारा मुसलमान असला हिंदू मुलींच्या बाबतीत की मग यांचं डोकं फिरतं. अशा प्रकारचे दुतोंडी आणि ढोंगी लोक आहेत. सगळं हे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की सगळे मुस्लिम तरुण, सगळे मुस्लिम लोक हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांची छळवणूक करतात, तेच करत असतात. आणि सगळे हिंदू तरुण, हिंदू पुरुष मात्र एक जात सच्छील आणि महिलांचा आदर वगैरे करणारे असतात. हे असं मानणं हा बोगसपणा आहे. महिलांचा अनादर करणं, महिलांना भोगवस्तू समजणं, त्यांना आपल्या पायातील वाहन आणि दासी समजणं ही आपल्याकडची फार पुरातन काळापासून चालत आलेली प्राचीन परंपरा आहे. आणि
आता ती सगळ्या धर्मियांमध्ये कमी अधिक प्रमाणात रुजलेली आहे. हिंदू धर्मियांमध्ये ती अधिकच आहे. प्राचीन काळापासून हे वास्तव आहे. त्यामुळे खरं तर त्या बुरसटलेल्या मानसिकतेच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी लढायला हवं, जात धर्म वगैरे न पाहता. परंतु तसं करणं अवघड. त्यापेक्षा लव जिहादचे थोतांडी बोगस नारे देणं, धर्मांतरावरून वातावरण कलुषित करणं, त्याविषयी आरडाओरड करत राहणं एकदम सोपं. आणि आता तर भाजप शासित सगळ्याच राज्यांमध्ये आपल्या देशातल्या हे धर्मांतर विरोधी कायदा, लव जिहाद विरोधी कायदा, हे असं या सगळ्याचं पेव फुटलेलं आहे. राज्याच्या आणि देशाच्या हिताचं काहीही करता येत नाही. मग काय करायचं? तर हे असले सगळे उद्योग. शेवटी हे अशा प्रकारचे कायदे करण्यामागे या धर्मांध संघ भाजपवाल्यांचा हेतू असतो या देशातील मुस्लिमांना धडा शिकवण्याचा, आपल्या नादी लागलेल्या उथळ हिंदूंना आणि भटाळलेल्या बहुजनांना खुश करण्याचा या अशा प्रकारच्या धर्मांधतेमधून. असं जेव्हा जेव्हा हे लोक अशा प्रकारचे उद्योग करतात तेव्हा तेव्हा मला हटकून आपल्या त्या हरियाणा पंजाबचे एक शेतकरी नेते मोठे हरेंद्र ताऊजींची आठवण होते. ते या लोकांना पूर्ण ओळखून आहेत आणि जबरदस्त सुरवत असतात. मी त्यांचं एक वक्तव्य सेव्ह करून ठेवलेलं आहे. आज जो आपण हा विषय घेतला, धर्मांतरण, लव जिहाद आणि एकूणच सगळा, त्या विषयाचा शेवट आजच्या एपिसोडचा हरेंद्र ताऊजींच्या त्या वक्तव्यानं करावा असं मला वाटतं. यापूर्वी सुद्धा मी ते ऐकवलेलं आहे काही वेळा, पण आज पुन्हा एकदा ऐका. बहुत कहते हैं कि मुसलमानों को हमने टाइट कर दिया. मुसलमानों को क्या टाइट कर दिया? चाहे साइकिल में पंचर लगवाना हो, चाहे गाड़ी ठीक करानी हो, चाहे कोई मिस्त्री का काम कराना हो, चाहे सब्जी खरीदनी हो, चाहे फल खरीदना हो, सब जगह मुस्लिम अपना रोजगार कर रहा. 1000-2000 रुपए अपने घर आराम से कमा के ले जाता है. तुम्हारा बेटा क्या करता है? जय श्री राम, जय बजरंग बली, और उसे काट दो और उसे काट दो और उसे काट दो. यही काम करेगा, घर से 10 रुपए खर्च करेगा, क्योंकि तुम्हारा बच्चा रोजगार ना मांग ले. किसी नेता का बेटा क्यों नहीं आता उसमें जय श्री राम करना है? किसी ब्यूरोक्रेट का बच्चा क्यों नहीं आता? क्या उन्हें धर्म की रक्षा नहीं करनी? भाई एक बात बताओ, तुमने मुसलमान टाइट कर दिए. गैस का सिलेंडर मुसलमान को 1200 का और तुम्हें 400 का मिल रहा क्या? बताओ ना. है अनाज तुम्हें सस्ता और उसे महंगा मिल रहा क्या? या जो तुम कपड़ा तुम खरीद के लाए वो सस्ता है और उसका महंगा है? क्या है? जो जब प्लॉट तुम खरीद रहे हो वो तुम्हें सस्ता दे रही है सरकार और उसे महंगा दे रही है. क्या दे रही है उसे? पेट्रोल तुम्हें सस्ता दे रहे हैं? या जय श्री राम करूं मैं जाकर बाहर और बजरंग बली के नारे लगाऊं और मोदी के जयकारे करूं, क्या सस्ता मिल रहा हूं उन्हें? तो फिर क्यों गुलामी कर रहा हूं मैं? क्यों अंधभक्ति में पड़ा हूं? अब चुनाव आ रहे हैं, जनता महंगाई पे कोई बात ना करे, शिक्षा पे कोई बात ना करे, रोजगार पे कोई बात ना करे, सुरक्षा पे कोई बात ना करे. इन सब को से लोगों का ध्यान हट जाए और तुम्हें हिंदू मुस्लिम पे लड़ा दे. देश के अंदर 1% है सिख समाज, जैन समाज, बौद्ध समाज बहुत कम है. उन्होंने कभी नहीं कहा कि हम खतरे में हैं, और तुमसे 70-75%, 80% हिंदू से रोज कहलवा देते हैं कि हिंदू खतरे में है. ना हिंदू खतरे में है, ना मुसलमान खतरे में है, ना सिख खतरे में है, ना ईसाई खतरे में है. इनका चश्मा उतार के देख लो, ये बीजेपी वाले खतरे में है. ऐकलत लोक हो, कुणाला खुश करण्यासाठी अभिव्यक्तीवरती मी एपिसोड बनवत नाही, तर तथ्य मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. अपप्रचार करणाऱ्यांचा सगळ्यांचा पर्दाफाश करण्याचा माझा प्रयत्न असतो. आपल्या महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आगरकर आणि प्रबोधनकारांकडून आपण तेच घ्यायला हवं ना. मी ते करण्याचा प्रयत्न करतोय. हे प्रयत्न तुम्हाला पटत असल्यास कृपया आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब करा. एपिसोड आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आपापल्या ग्रुप्समध्ये. आज इतकंच. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.